माझं नाव मीना काकडे आणि सर इथे पहिल्यांदा आले। आम्ही माझ्या डोक्यावर सरपणाचं ओझं होतं। मी तिथे दारापाशी टाकलं आणि आम्ही दोघांनी पाय धुतले आणि मी तर देवाचं दर्शन घेतलं। सरांनी पण देवाचं दर्शन घेतलं आणि मग मी काय म्हणलं की आपल्या घरी ह्यांना घेऊन जावं। काहींच्या हातात तर काही नाही, अंगात काहीच नाही। मग 8 वाजले होते। म्हणलं कुठे झोपतील, कुठे काय करतील, तर आपण आपल्या घरी घेऊन जावं। तो म्हणलं, त्यांना म्हणलं आमच्या घरी येता का? ते म्हणले बाई तू संध्याकाळची मला लक्ष्मी भेटली, मी अक्कलकोटला चाललोय, मी इथे पहिल्यांदाच आलोय, मला इथलं काही माहिती नाही। म्हणलं चला मी या देवाचे पुजारी आहे, तुम्ही आमच्या घरी चला। तर त्यांना घरी नेलं, मागच्या दारानं नेलं। तर ते मला म्हणले बाई तुला पुढचं दार नाही का ग, मागच्या दारातून चोर येतात। मग मी त्यांना म्हणलं मी सरपण टाकते आणि तुम्ही इथून या, बोळातून या। मग मी बोळातून ते आले। म्हणलं इथे विचारा गुरुवाचं घर कुठे? त्यांनी सांगितलं, मी दार उघडून आले त्यासारखे ते घरात या म्हणलं। ते म्हणले नाही तुझ्या घरात कोणी नाही, बायको तुझा नवरा नाही, पोरं नाही, मग कसं काय घरात येऊ? मी परका मनुष्य। म्हणलं मग पाणी दिलं, पोतं दिलं आणि जेवायला केलं। माझ्या घरात काहीच नव्हतं। ते म्हणले मला काही भूक नाहीये, पण तू संध्याकाळची लक्ष्मी मला भेटली, तुला कसं डावलून जाऊ? म्हणलं वरण भात तर खा, म्हणजे करते जेवा वरण भात। मग वरण भात केला, जेवलं, पाय धुवायला पाणी दिलं, गरम पाणी केलं, पाय शेकले। तो मी स्वयंपाक केला सगळं। आमच्या मालकांनी मला सामान आमचे डेरे म्हणले, हे सासरे म्हणले त्यांना बाहेर कशाला बसवलं, घरात घे। ते म्हणे त्यांनी सांगितलं की मी परका मनुष्य, तुमच्या घरात कोणी नाही, कसं काय येऊ म्हणे। मग आमचे सगळे लोक आल्यावर मी घरात आले, पाणी दिलं, चहा केला। मग आम्ही 8-9 वाजले, सगळे झोपले। ते म्हणे मला जायचे अक्कलकोटला, तर म्हणलं आंघोळ करा। ते म्हणले नाही ते मनुष्य म्हणजे बाई मनुष्य असले मी आंघोळ करत नाही। मग आमचे मालक म्हणले आपण ना मंदिर मध्ये जाऊ। 2 वाजता आलो आंघोळ करून ते। मग आमच्या मालकांनी मला म्हणे तू आंघोळ करून दर्शना करून दे त्यांना। मी दर्शना करून दिल्या। त्यांनी 9 दिवस खाल्ल्या त्याच दर्शना। 9व्या दिवशी परत मला म्हणे बाई तुला अंगारा आणला, हा अंगारा लाव। आणि तेव्हापासून माझं खूप चांगलं झालं, मला सारखी त्यांची आठवण येते। आणि मग आम्ही त्यांना 9 दिवसाच्या त्या दशम्या दिल्यावर परत ते म्हणे आपण रातच्या दिवस ते म्हणले नाही मला जायचं। मग आले, आंघोळ केले, मग पैकी आणि शिरा केला, जेवले गेले। तेव्हापासून त्यांची माझी ओळख झाली। आता इथं आले ना तर ते कोणाचं काही घेत नव्हतं माझ्याशिवाय। आम्ही पेरूचा धंदा करत होते। पोरं आले म्हणे आजीने स्वयंपाक काय केला आहे, म्हणून बघायला आले तर ते आले म्हणे आई कुठे, तुझे बाबा कुठे? ते म्हणले आमचे गावाचे आई आणि बाबा आमचे भाजीपाला करतायत म्हणे, त्यांना बोलून आण। मग आईला बोलून आण म्हणे। तो म्हणला जेवा। तो म्हणे नाही तुझ्या हातचं इथं काही आहे का? म्हणलं नाही माझी सासू आहे, जाऊ आहे, दीर आहे, सगळे माझे नाही म्हणे तू केल्या आम्हाला पाहिजे म्हणे। मग मी घरी गेले, दशम्या केल्या होत्या, मटकी पोळी आणली त्यांनी सगळ्यांना। त्यांनी सांगितलं आधी हिच्या हातचं घ्यायचं मग तिची, तर हिने आपल्याला इथे आणले म्हणे। काय एवढी सेवा झाली माझी। आता काय नको त्यांना म्हणा मला सारखी तुमची आठवण होते, मला दर्शन द्या आणि डोळे चांगले दाखवा, बाकी काय नको। एवढासा पंचा होता आणि तांब्याचं कलांडू होतो हातात, बाकी काय नव्हतं। आणि माझी परिस्थिती नव्हती अहो, सरपणाचं ओझं बेझं मी आणलं, नेलं त्यांना। घरात काहीच नाही, मला अशी भीती वाटते की आपण नेलो आणि घरात काही नाही, कसं व्हायचं आपलं। आमच्या मालकांनी उधार सामान आणून केलं आणि सेवा केली, बाद
पण आताच नाही होत माझी आत्मसेवा, मला फार वेळ. पण माझी स्वामींची मूर्ती आहे माझ्याकडे, मला सारखं नामस्मरण चालतं, स्वामी स्वामी. स्वामी काय घेत नाही, नाही का काय. पण माझ्या सफर होत ना, ते मला म्हणले तू कधी येऊन जाईल तुला दिसाय, कळायचं पण नाही मी येऊन जाईल. पण मी त्यांच्या ते ह्याच्यावर असायचे. एकदा तर तुम्हाला सांगू का, काळे कपडे आणि घोंगडी अंगावर, काठी असं घेऊन आले होते. याच रस्त्याने आता तरी तुम्ही सडकेने येतात, ते मधने आले. मी म्हणलं बाय आले आपण जाऊ. म्हणे तू ओळखलंस की मला, मला वाटलं तू नाही. लाव मी रात्रंदिवस तुमची सेवा करते. आणि मग त्यांनी मला एकदा 500 रुपये दिले. म्हणे कशाला, फोटो बिटो काढून घेतले आमचे. म्हणे एखादे माहेर वाशिन माहेरी गेले की त्याला चोळी बांगडीची कशी आशा असते तशी. म्हणलं मला हे काय नको. नाही म्हणे ही सरांनी दिले. माझ्याकडे फोटो बरेच आहेत त्यांचे सरांचे. स्वामींना चाफ्याचं फुल आवडतं, चाफ्याचं फुल आवडतं. मनातल्या मनात जप केला तर होते. नातू पळून गेला होता. पळून गेला म्हणजे त्याच्या पप्पांनी त्याला हाणलं आणि सरांनी पण हाणलं. त्या रागावून तासाला म्हणून गेला. सकाळी पहाटे 5ला गेला आणि आम्ही बघितलं अजून कसा आला नाही, अजून कसा आला नाही. मग चौकशी केली, कुठेच काय सापडेना. मला म्हणे घरातले पोरग म्हणे तू पैसे दिले का. म्हणलं नाही बाबा, माझ्याकडे काय पैसे नाही आणि मी काय दिलं नाही. मग तो म्हणला कुठे गेला कुठे गेला. आम्ही पोलीस कंप्लेंट केली आणि मग तो काय केलं, 2 वाजता 6 वाजता गाडीत बसला. 6 वाजता बसला, अक्कलकोटला गेला, स्वामींचं दर्शन घेतलं. गाणगापूरला गेला आणि तिथूनच गाणगापूरून तो म्हणे काय करायचं, घरी नाही जायचं. मुंबईला गेला. मुंबईला गेल्यावर आम्ही पोलिसांना कळलं होतं मुंबईत आहे म्हणे. पोलिसांनी त्याला घेतला होता. म्हणजे कुठला काय, त्याच्या वडिलांचं नाव विचारलं. त्यांनी सांगितलं मंगेश काकडे म्हणून. आणि मग त्यांनी सांगितलं मुंबईमध्ये आहे तुमचा मुलगा. मग आमच्या नाते पोलीसमध्ये तिथे आहे मुंबईत. मग तिला आम्ही फोन केला की तू मुंबईमध्ये. तेव्हा तो मी ओल्या पडद्याने स्वामींच्या तिथे उभे राहिले. म्हणे माझा नातू येऊ द्या घरी, सुखरूप येऊ द्या, मी ओल्या पडद्याने उभे राहते, तुमच्यापाशी येते अक्कलकोटला आणि तुम्हाला बेसन लाडूचा नवस केलाय. तर मी बेसन लाडू वाहणारे तिथे जाऊन माझ्या पाठीशी स्वामी आहेत. माझ्या कधी आकेला धावून येतात म्हणून माझी फार इच्छा आहे. स्वामी माझ्या आठले स्वामींची पण माझ्यावर कृपा आहे. ते भेटत नाही म्हणून मला फार त्यांचं वाईट. पण माझं नाव मग सारखं स्वामी स्वामी आहे. आमची धाकटी जाऊ मला म्हणली ताई तुम्ही रडू नका, काय नका, तुमचं स्वामींवर विश्वास आहे ना. म्हणतो हो. मग स्वामींच्या पाशीच तुम्ही जप करा, ओल्या पडद्याने बसल्यात ते कपडे बदला आणि तुम्ही स्वामींचा जप करा, बाकी काय रडू नका, काय नका. तर तेव्हा सकाळीच 10 वाजता मी इथून देवावरनं गेले गोपीनाथाला पाणी घालून. तर आमची विहीण मला म्हणते की तो आहे. म्हणलं कुठे. म्हणे मुंबईमध्ये. तर म्हणलं स्वामींची कृपा माझ्यावर, माझा मुलगा घरी चांगला आणला. इतकं संकट माझ्यावर पडलं पण स्वामींना मी विसरले नाही, सरांना विसरले. संकटाला धावून अजून मुंबई पहिल्यांदाच गेला. एवढे पैसे घरातले घेऊन काय कुठं माहीत. पण अक्कलकोटला स्वामींनीच त्याला बुद्धी दिली जा म्हणून. स्वामी
मला खूप अनुभव आहे संसारांचा पण काही. मला नि भूक नाही लागत, ताण नाही, का कोण नाही. मी रात्री बघा काल दुपारी 2 वाजता भात खाल्ला एवढासा आणि रात्री परत भात खाल्ला. कधी जेवते तर कधी नाही, का कोण नाही. मला आमची धाकटी जाऊ म्हणते तुमची सेवा खूप आहे म्हणून तुम्हाला असं म्हणते. तुम्हाला ताण भूक काही नाही. आणि कसे लोक मला ना ते पैसे देतात 200-300, पण मला अमुक नको, मला ही सेवा पाहिजे. बाकी काय पैसे काय सर्वांना एवढं सांगणे, पैसा पाणी काय नको, माझी सेवा करू द्या गोपीनाथाची तुमची काय. तर ते म्हणले आमच्या तिथे एक बाई आली होती. तिने विचारलं या देवाची थोडी सेवा करायची, त्या देवाची सेवा करायची, त्या देवाची सेवा. म्हणे हिच्याकडे बघ, म्हणे हिच्याकडे काही नसताना ही एकाच देवाचं करते आणि एकाच हे करते, तरी मन किती शांत हे काय. तर मला मग त्यांना तुमच्या बरोबर होते ना शिष्य, त्यांना म्हणलं मला गुरु करायचे, गुरु शिवाय म्हणे ते गुरु तुमचे केव्हाच झालेत काय. ते पहिल्यांदा तुम्ही दिलं ना पाणी आंघोळीला तेव्हा आता आरतीची तयारी. मी फुलं आणू का जराशी? फुलं आणते, चाफ्याचे हार काय, हार नाही पण चाफ्याचं फुल आहे, ते स्वामींना आवडतं काय, ते आणते. मी आलेच पटकन. घ्या ना खायला. पायी काय चुकलं. खूप छान चुकलं काय, खूप छान.